ही आहे जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाची बिल्डिंग। आम्ही शेतकरी बचाव संघर्ष समिती जिवती यांनी वंदे मातरम चांदा पोर्टलवर एक तक्रार केली होती। त्या तक्रारीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की ही बिल्डिंग अर्धवट बांधकाम झालेली आहे, यामध्ये लाईट नाही, लाईटची व्यवस्था करणे बाकी आहे। पण ही पूर्ण कंप्लीट बिल्डिंग आहे, याच्यामध्ये लाईट पण आहे, रस्त्याची सोय झालेली आहे, एसीची सोय झालेली आहे, सर्व जनरेटर आहे, ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे। सर्व सोय झाली असताना सुद्धा या संबंधित अधिकाऱ्यांनी कलेक्टर साहेबांकडून जी वंदे मातरम पोर्टलवर जी आम्ही तक्रार केली त्या तक्रारीवर त्यांनी असं हे उत्तर दिलेलं आहे। आम्हाला 2 वेळेस जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या काही सदस्यांना कलेक्टर ऑफिसवरून फोन आलेत की आपण तक्रार केली होती। या तक्रारीमध्ये असं उत्तर आलेलं आहे की आपण जिवती तालुका येथील जे ग्रामीण रुग्णालयाची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग अपूर्ण आहे, पहिला तळमजला झालेला आहे, पहिला मजला काम बाकी आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। पण ही बिल्डिंग सर्व सोयी आणि सुविधेसहित उपलब्ध आहे दवाखाना चालू करण्यासाठी। आणि ही बिल्डिंग आज नाही तर कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष झालं ही बिल्डिंग पूर्ण कंप्लीट आहे। ट्रान्सफॉर्मर, हे जनरेटर आहे बघा, हे एसी पण फिट केलेले आहेत, सर्व काच, सर्व सुविधा उपलब्ध झालेले आहेत। आणि हे अधिकाऱ्यांचं असं उत्तर आहे ही बिल्डिंग जनतेसाठी कधी खुली होईल हा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेला आहे। कारण 2 वर्ष झालं आहे बिल्डिंगचं सर्व काम कंप्लीट झालेलं आहे। हा एसी लावलेला आहे, हा मागचा बॅक साईड आहे गाड्या पार्किंगसाठी वगैरे। हे बघा, हे ट्रान्सफॉर्मर पण इथं बसवलेलं आहे। हा मला वाटतं हे पण इथं बिल्डिंग झालेली आहे। हे बघा बॅक साईडला पूर्ण एसी पूर्ण फिट केलेलं आहे बॅक साईडनं, आणि ते शवगृह आहे। आणि मागच्या साईडनं सर्व सुविधा लेस असं ग्रामीण रुग्णालय जिवती हे चालू म्हणजे बनलेलं आहे। तरी पण आणखी या बिल्डिंगचं लोकार्पण झालेलं नाही। लोकार्पण करण्यासाठी आम्ही जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितींनी कलेक्टर ऑफिसला संबंधित सर्व विभागाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही 9 दिवसाचं उपोषण पण केलं होतं, तर याच्यामध्ये काहीच झालेलं नाही। आणि आता अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही बिल्डिंग कंप्लीट झालेली नाही। हे बघा पाण्याचे टँक क्लिअर झालेले, सगळं पाणी व्यवस्था सगळं झालेलं आहे, ते आहे शवगृह। आणि हे सर्व बिल्डिंग एकंदरीत ही बिल्डिंगचं काम म्हणजे 100% कंप्लीट झालेलं आहे। पण अधिकाऱ्याचं म्हणणं असं झालं की त्यांनी चुकीचं मार्गदर्शन केलेत, आणि म्हणून जिवती तालुक्यातील नागरिकांना प्रश्न पडला आहे की या बिल्डिंगचं काम सर्व कंप्लीट होऊन 2 ते 2.5 वर्ष झालं, तरी पण जनतेच्या सेवेसाठी ही बिल्डिंग काही कामाला आलेली नाही आणि कधी येणार। म्हणून माननीय संबंधित जिल्हाधिकारी साहेब, संबंधित CS साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, आरोग्यमंत्री साहेब यांनी तात्काळ जिवती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे पदभरती करून सर्व सोयीसुविधा, भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून लवकरात लवकर ही बिल्डिंग आणि हा दवाखाना ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावं, ही शेतकरी बचाव संघर्ष समितीकडून आपल्याला विनंती करण्यात येत आहे। धन्यवाद।